इभाडपाडा गावासाठी एकच सर्व्हिस रोड, ग्रामस्थांकडून स्वतंत्र सर्व्हिस रोडची मागणी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील तलासरी येथील इभाडपाडा परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे दादरा नगर हवेलीच्या दिशेने जाणारा मार्ग विकसित करण्यात आला आहे। मात्र नव्या उड्डाणपुलाजवळ स्वतंत्र सर्व्हिस रोडची व्यवस्था न केल्याने ग्रामस्थ, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। सध्या इभाडपाडा आणि रिलॅक्स होम परिसरात जाण्यासाठी केवळ एकच सर्व्हिस रोड उपलब्ध आहे। याच मार्गावर भवानी रेसिडेन्सी शेजारी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र असल्याने दिवसभर नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते आणि त्याचवेळी महामार्गावरून उतरणाऱ्या भरधाव ट्रक, टँकर आणि कंटेनर चालकांकडून बँकेच्या व्यवहारासाठी वाहने सर्व्हिस रोडवर उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते। या परिस्थितीत ग्रामस्थ आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असून भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। नव्या उड्डाणपुलाच्या पायथ्याशी स्वतंत्र सर्व्हिस रोड ठेवण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ आणि स्थानिक व्यावसायिकांनी वारंवार केली। मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामात त्याचा समावेश करण्यात आला नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आणि या प्रश्नाची दखल घेऊन तलासरी नगरपंचायत, तहसील प्रशासन आणि संबंधित विभागाने तातडीनं हस्तक्षेप करत नव्या उड्डाणपुलालगत स्वतंत्र सर्व्हिस रोडची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तलासरीवरून गोविंद गावित। मित्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबई अहमदाबाद हायवे हा स्टेट हायवे गुजरात राज्याला जातो आणि या ठिकाणी हा सर्व्हिस रस्ता बनवलेला आहे आणि हा सर्व्हिस रस्ता या ठिकाणी सूत्रकार मार्गे सिल्वासाला जोडला जातो आणि पुढे एक मोठा ब्रिज दिलेला आहे। परंतु आजूबाजूला गावं आहेत, त्या गावासाठी सुद्धा एकच सर्व्हिस रस्ता दिलेला आहे। पुढे स्टेट बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे, ते आदिवासी ग्राहक आहेत, त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होणार आहे। तरी नॅशनल हायवे ऑथॉरिटीने थोडासा विचार करून या ठिकाणी इभाडपाड्यामध्ये, खेडेगावामध्ये इभाडपाड्यामध्ये जातो, त्याच्यानंतर रिलॅक्स मॉल आहे, तिकडे रिलॅक्स या ठिकाणी हा रस्ता जातो, इथे सुद्धा कट दिला पाहिजे। परंतु या ठिकाणी कट दिलेला नाही, फक्त एकच सर्व्हिस रस्ता दिलेला आहे आणि मुंबईहून अहमदाबादला जाताना तिकडे उतरण आहे आणि भरधाव वेगाने वाहनं येत असतात आणि एकच कट दिल्यामुळे भविष्य काळामध्ये इथे स्टेट बँकेजवळ मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी या ठिकाणी नॅशनल हायवेने विचार करून या ठिकाणी एक खेडेगावामध्ये जाण्यासाठी एक सर्व्हिस रस्ता द्यायला पाहिजे आणि पुढे एक ब्रिजच्या पुढेही एक सर्व्हिस रस्ता दिला पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे। तरी या संदर्भात नगरपंचायत, पंचायत समिती व तहसील कार्यालयाने लक्ष देऊन नॅशनल अथॉरिटीशी चर्चा करून या संदर्भात काही तोडगा निघेल का अशा पद्धतीची मागणी या ठिकाणचे ग्रामस्थ करीत आहेत। पत्रकार गोविंद गावित।